हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज रविवारचा दिवस आणि रविवारच्या दिवशी खूप सारी कामं होतात. मी बाहेरची कामं करून घेतली आणि उद्या दिशूचा प्रोग्राम पण आहे लेझिमचा, तर ते कपडे वगैरे आणायचे होते, ते सर्व आणले. तयारी होती. परत स्वयंपाक सर्व झाला. मावशीने त्यांना टिफिन द्यायचा होता, त्यांना पायाला प्लास्टर आहे म्हणून त्यांचा टिफिन वगैरे देऊन दिला. तर इथं सर्व क्लीन करून घेते आता मी किचन ओटा. तर सर्व माझा स्वयंपाक झालेला आहे आजचा. मस्त छान जेवण बनवलेलं आहे आणि ते टिफिन पण पाठवून दिलं आहे मी. त्याच्यानंतर म्हटलं चला लगेचच मग मी सुरुवात केली माझ्या किचनची आवरायची, जे मी प्रत्येक वेळेस करत असते. जर थोडेफार भांडे खराब होत असतात ना, मी थोडे भांडे काढून क्लीनसुद्धा करून घेते आणि ते व्यवस्थित परत नीट रचून देत असते. म्हणजे मध्ये मध्ये हे काम करत असते. जेव्हा नॉन मॉड्युलर किचन असतं ना, तेव्हा कसं आपल्याला काही गोष्टी क्लीन कराव्या लागतात, थोड्या लक्ष द्यावं लागतं. आणि ते पेपर वगैरे असतात ना मांडणीवर ठेवलेले, ते सुद्धा चेंज करावे लागतात. तर ते सर्व मी आता काढून चेंज करणार आहे ना आज. तर म्हटलं आज फक्त हे काचेच्या ग्लासचं सेक्शन आहे ना, ते व्यवस्थित क्लीन करायचं आहे मला, कारण की बरेच दिवस झाले ते क्लीन झालेले नाही आहे. तर म्हटलं चला आज ते क्लीन करून घेऊया. तर म्हटलं तेच करायला घेतलेलं आहे. किचन मी किचन नेहमी व्यवस्थित क्लीन ठेवत असते. म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या गोष्टी त्या क्लीन करून घेते आणि वेळ असला ना तर तसं वेळेनुसार मी त्या गोष्टी करून घेते. आज संडेचा दिवस आहे, खूप सारी कामं झाली आज संडेच्या दिवशी आणि म्हटलं चला आता फक्त आज आहे ना हे काचेचे ग्लास ते क्लीन करून घेते सर्व. तर बाकीचे कसं धूळ वगैरे झाले. आता मध्यंतरी ना बरेचसे असं कामं चालूच होते माझी BLOची आणि ते इलेक्शन होते त्याच्यामुळे राहिलंच होतं. नाही तर मी ना मध्ये हे काचेचे ग्लाससुद्धा असं घासून घेत असते, पण ते राहून गेलेले होते माझे. म्हटलं आज आहे ना रविवार आहे तर क्लीन करून घेऊया आपण. सर्व स्वयंपाक झालं, सर्व आवरलं. तर म्हटलं बाकीचं तर काही नाही, कपडे पण झालेले होते, मशीनला लावून दिले होते सकाळीच आज लवकर, ते सुद्धा टाकून झालेले आहे माझं. ऑलमोस्ट माझं बाथरूम क्लिनिंग झालं. सर्व कामं थोडीफार घरातली राहिली तेवढे करेन मी. तर म्हटलं चला आता हे ग्लास क्लीन करून घेते. आणि काय होतं, हे काचेचे ग्लास आहे ना खूप छान वेगवेगळ्या प्रकारचे, आणि मग ते क्लीन ठेवले ना तर खूप जास्त छान दिसतात अजून मांडणीवरती. आणि असं व्हिडिओमध्ये नाही पण असं रिअलमध्ये पाहायला छान वाटतं. जेव्हा काचेचे भांडे क्लीन आणि चमकतात ना तेव्हा खूप सुंदर वाटतात. आणि खूप सारं माझ्याकडे काचेच्या ग्लासचं कलेक्शन आहे. ते मला ना आधीपासून खूप जास्त आवडतं. तर मला नेक्स्ट टाईम प्लेट्स घ्यायच्या आहे जेवणासाठी काचेच्या. इतक्या छान वाटतात ना, जेवण खूप करायला भारी वाटतं त्याच्यामध्ये. तर पटकन आता मी हे क्लीन करून घेते आणि जेव्हा घेईल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेलच मी. तर इथं झाले माझं सर्व क्लीन झालेले आहे भांडे आता. तर मला पटकन आता बाकीचे मांडणी ना ती क्लीन करून घ्यायची थोडीफार. सर्व काचेचे ग्लास आहे ना धुवून घेतले, वॉश केले. आणि इथले थोडेसे भांडे आहे ना धुतलेले आधीच वॉश होते. तर चला आता मी तिथं पटकन कवर टाकून घेते. तर आता मी लगेच मांडणीमध्ये हे पेपर्स आहे ना टाकून घेते. मी दरवेळेस पेपर चेंज करत असते आणि ते खराब झाले होते. म्हटलं चला आता चेंज करून घेऊया आपण. तर एवढं क्लीन केलं आणि परत इथं तसेच ठेवले ना तर परत मग काही उपयोग नाही का एवढं क्लीन करण्याचं. म्हणून मग मी हे दरवेळेस पेपर चेंज करतच असते. आणि मांडणीचे कधी ग्लासचं सेक्शन, कधी नाही का वेगवेगळे हे पार्ट असतात ना ते काढून क्लीन करून ठेवत असते मी. म्हणजे जेणेकरून ना सर्व स्वच्छ राहतं. नाही आपण जर एकदमच काढलं ना पसारा तर आवरायला खूप जास्त वेळ लागतो आणि मग एवढं आवरणंसुद्धा शक्य नाही आहे पूर्णच्या पूर्ण एकाच दिवसामध्ये, कारण की खूप जास्त पसारा निघतो. आणि घरामध्ये लहान मुलं असली ना मग सतत काही ना काही करून द्यावं लागतं, त्यांना चालूच असतं. त्याच्यामुळे म्हटलं नको चला आता इतकं आज म्हणजे प्रत्येकच मी थोडं काढत असते. आणि आता मला उद्याची पण तयारी करायची आहे 26 जानेवारीची. तर 26 जानेवारीसाठी पण दिशूची तयारी, तिचं लेझिम आहे स्कूलमध्ये. परत माझं पण बाकीच्या गोष्टी मला आवरायच्या आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला आता ना हे एवढं आवरून घेऊया जेवढं होईल तेवढं आज, बाकीचं उद्याची तयारी. आणि आज संडेचा दिवस कसं हेअर वॉश करायचं असतं, मुलांच्या आंघोळी, घरात असं म्हणजे खूप जास्त पसारा, नाश्ता आहे ते खूप जास्त असतात. आणि आज थोडी लेट पण मी उठलेली होती, त्याच्यामुळे मग लेट अशी कामं झाली आज माझी. तर इथं मस्त छान आता सर्व मी काचेचे ग्लास आहे ना ते मस्त ऑर्गनाईज करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते मस्त ऑर्गनाईज झाल्यानंतर. तर चला मी आता पटापट ठेवते आणि बोलते.
तर इथे पाहू शकता किती छान वाटतंय, मस्त सर्व छान काचेचे ग्लास मस्त क्लीन करून आणि इथं मस्त छान ठेवले मी आता. तर खूप भारी वाटत होते. तर अशा प्रकारे मी सर्व क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर मग लगेचच आपले ना बाकीचे व्यवस्थित भांडेसुद्धा ते नीटनेटके ठेवून घेते, व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून घेते. आणि प्रत्येक वेळेस आहे ना, म्हणजे आपण जर नॉन मॉड्युलर किचन राहिलं ना, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपले भांडे ना व्यवस्थित ऑर्गनाईज केलेले असावेत. इकडे तिकडे ठेवून छान दिसणार नाही ते, म्हणून ना व्यवस्थित रचलेले पाहिजे. आणि मी अशाच पद्धतीने सर्व भांडे म्हणजे असं ठरवून घेतलेले आहे, तिथल्या तिथं ठेवायचं म्हणून. मग ते छान मस्त ऑर्गनाईज केलेले असतात. तर इथं सर्व आता मी ना जागच्या जागी वस्तू व्यवस्थित ठेवते, झटकून घेते. आणि जे किनार वगैरे असं ना थोडी धूळ असते ते नेहमी पुसत राहावं लागतं. आणि जिथल्या तिथं व्यवस्थित वस्तू पण ज्या ज्या ठिकाणी ठरवलेल्या आहे ना, मी त्या तिथंच ठेवत असते. आणि बरोबर मला ज्या लागतात तेवढं बाकीचे तरी मी भांडे ना ठेवून दिलेले आहे एका डब्यामध्ये. म्हटलं नको एवढा पसारा तरी कशाला ठेवायचा वरती, आपल्याला जेवढे भांडे लागतात ना तेवढे ठेवूयात. तर मी अशा पद्धतीने हे सर्व छान ऑर्गनाईज केलं. त्याच्यानंतर किचनवरती पाणी झालेलं होतं, ग्लास घासलेले ते सर्व पाण्याचं तिथे झालेलं ते सध्या क्लीन करून घेते, जेणेकरून ते किचन ओटा सुकून जाईल. आणि किचन ओटा नेहमी सुकलेला पाहिजे, ओलसर नको आहे तिथं आपल्याला. रात्रीच्या वेळेससुद्धा आपण असंच पाणी काढून द्यायचं जेव्हा रात्री क्लीन करतो तेव्हा. तसंच दिवसासुद्धा दुपारच्या वेळेस मी ही कामं करते ना, तर व्यवस्थित क्लीन करून घेते, जेणेकरून तो मस्त क्लीन आणि सुकलेला राहील. तर अशा पद्धतीने सर्व माझं मस्त छान ऑर्गनाईज झालेलं आहे. किचनमध्ये सर्व व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून घेतलं आहे. आणि मग रविवारचा दिवस राहिला ना, तर मी किचनकडे खूप जास्त लक्ष देते. किचनमध्ये सर्व गोष्टी जागच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करते. कारण की इतर दिवस काय होता, वर्किंग डे असतात तेव्हा मुलं इकडे तिकडे ग्लास काढणार, कधी काय काढणार, कुठे कुठे काय काय ठेवणार. तर त्या सर्व गोष्टी ना आपण रविवारच्या दिवशी ह्या नीट ठेवून घ्यायच्या. आणि तेवढा आपल्याला वेळ भेटतो. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती, मी हँडेल आहे ना नेहमी क्लीन करत असते. माझे बऱ्याच वेळेस तुम्ही पाहत असत मी किचन क्लीन करते, आणि तेव्हा माझे हे आतमध्ये तर किचन मी मस्त मागच आत्ताच क्लीन केलेला होता. पण मग क्लीन केला म्हणून मग आपण नेक्स्ट टाईम जेव्हा क्लीन करू ना तेव्हाच करायचं, नाही तर ते हँडेल वगैरे असतात ना, लहान मुलं सतत हात लावत राहतात, कधी चिकट कधी डाग, असे डाग होऊन जातात. त्याच्यामुळे ना मी असं क्लीन करून घेते. तर त्याच्यामुळे मग माझी ही सवय आहे. तर हे मी नेहमी 8 दिवसातून एकदा दोनदा तरी माझं हे क्लिनिंग होत असते. आणि इथं माझे जे आहे ना सोमिनियर, तर ते सुद्धा मी व्यवस्थित ठेवून घेत आहे मॅग्नेट. तर ते पण काय होतं, त्याच्यावरती धूळ वगैरे असते ना, तर ती सुद्धा मी क्लीन करून घेते. मग धुळीचं वगैरे ते खूप घाण दिसतं आणि आपल्याला काय माहिती नसतं की धूळ नाही का कुठं कुठं, म्हणून ह्या गोष्टी छोट्या असतात ना वस्तू ज्या आपल्या शोपीस वगैरे, ते सुद्धा असे व्यवस्थित क्लीन करायला पाहिजे. म्हणजे तर हे छोटे ना असं क्लीन केलं ना, तर हे बघा असं धूळ बसलेली असते याच्यामध्ये. तर हे सर्व क्लीन करून घेतलं आहे मी, आणि तर मस्त छान दिसतंय म्हणजे. ते माझे काचेचे ग्लास इतके क्लीन नीट झालेले आहे ना, तर मस्त ठेवून दिलेले आहे. आणि हे सर्व भांडे पण व्यवस्थित मी रचून घेतलेले आहे. तर हे भांडे पण मस्त असे व्यवस्थित जिथले त्या ठेवून घेतले ना, तर बरं दिसतं. तसं ही अद्विकची वॉटर बॅग इथे पण व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. आणि असं मस्त छान किचन पण क्लीन केलेलं आहे, भांडे घासून झालेले आहे. आणि मस्त असं किचन आवरून घेतलं आहे मी. आणि मागच्या वेळेस नाही, वरती पण मी असं सर्व क्लीन करून घेतलं होतं, वरती डब्यांचं तसं क्लीन केलेलं आहे मी. तर मी कपडे टाकले होते आज धुतलेले, नंतर मग काढून आणले सुकलेले कपडे. आणि हा दीदीचा ना टॉप मी आताच सकाळी आम्ही घेऊन आलो, तिला ना मस्त छान वॉश केला आणि सुकून घेतला. आता तो सुकलाय, त्याला प्रेस करायचा आहे. बाकीच्या रिबिन्स वगैरे काय काय त्या गोष्टी ना ते सर्व घेऊन आलो उद्यासाठी तिला. तर ते आता सर्व मी कपडे ना इथलं की बेडरूममधले चला आवरून घेऊया. मुलांनी खूप जास्त पसारा केलेला होता, तर मी बेडरूम आवरायला आले तेवढ्यात. म्हटलं चला बाकी किचन तर झाले माझं क्लीन, तर बेडरूम पटकन आवरून घेते. तर इथं ना मुलांचे बुक्स वगैरे काय कुठं काय 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 इतकं पसारा असतो ना, ते जागच्या जागीच वस्तू ठेवून देतात.
तर मग माझं मला तर तुम्हाला माहिती मला जिथल्या तिथं वस्तू आवडतात म्हणून मी पटकन म्हटलं चला आता आवरायला सुरू करून. बेडरूममध्ये इतका पसारा ना मला अजिबात आवडत नाही पसारा झालेला. आणि कपडे पण मग धुतलेले होते नाही सुकलेले तर तसले तसे पडले होते बेडवर. तर मी म्हटलं चला आता पटकन बेडरूम आवरून घेऊ आणि सर्व मग माझा आजचं हे संडेचा दिवस असा बिझी जातो आणि अजिबात वेळ भेटत नाही, कामामध्येच असतो पूर्ण. तर इथे ना सर्व आता जिथे तिथं कपडे ठेवून घेते. कपड्यांचा जास्त पसारा होऊन जातो, मुलांचे कपडे इतके इकडे तिकडे असतात ना, तर तेच नीटनेटके ठेवले ना तर बरे पडतात. तर इथं सर्व आता बेडरूम मस्त पटापट क्लीन करून घेते. आणि तुमचं पण असाच दिवस रविवारचा जातो का बिझी? माझा तरी खूप जास्त जातो, इतर दिवसापेक्षा रविवारचा दिवस खूप जास्त असतो. आणि एक्स्ट्राची कामंसुद्धा निघतात ह्या दिवशी. आणि आपण काही ना काही आवरतच असतो ह्या दिवशी. हे काढ ते काढ पसारा चालूच असतो. तरी आता ऊन पडत नाही, नाही तर मग मला ना गाद्या वगैरे पण टाकायच्या आहे उन्हामध्ये. तर म्हटलं ठीक आहे आता ऊन जेव्हा कडक पडेल ना तेव्हा गाद्या सर्व टाकायच्या आणि मला ह्या ब्लँकेटी मग नंतर ड्राय क्लीन करून परत ठेवून द्यायच्या आहे. कारण की नंतर मग हिवाळ्यामधल्या वेगळ्या ब्लँकेटी असतात आणि मग इतर वेळेस उन्हाळ्यातल्या जे नाही का असं म्हणजे वेगवेगळे सीझन वाईज ब्लँकेट्स असतात तर त्या काढायच्या असतात. तर ह्या आता थंडी आता थोडी अजून आहे चालू म्हणून नाही ठेवल्या. मग आता थंडी संपली का ह्या पण ड्राय क्लीन करून ठेवून देणार मी. तर हे सर्व आधी इथं मी पटकन आवरून घेते. म्हटलं चला आता आवरून घेऊया. आणि इथं छान मस्त तर जिथल्या तिथं सर्व ठेवून घेतलं आणि आता मी पटकन हे घर पूर्ण झाडून घेते. तर असं बेडरूमची पण इतकी हालत बेकार होते ना, रविवारचा दिवस पूर्ण कपड्यांनी भरलेला असतो. आणि किचन तुम्ही पाहिलं मस्त छान आवरलं मी आता झाडून घेते. आणि मस्त छान असं क्लीन झालेलं आहे माझं किचन. मला जास्त किचन क्लीन करायला खूप जास्त आवडतं आणि व्यवस्थित ऑर्गनाईज करायला. तर इथे हे सर्व पेपर्स होते ते मी चेंज केले होते ना मानीतले ते सर्व आता मी फेकून देणार आहे ते. तर अशा पद्धतीने मी माझं किचन नेहमी क्लीन करत असते. तुम्ही पण तुमच्या किचनमध्ये कोणकोणत्या टिप्स वापरता की क्लीन करण्यासाठी, किंवा छान नॉन मॉड्युलर किचन असेल तर काय काय ऑर्गनाईज केल्यावर छान दिसतं ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि इथं छान आता सर्व माझं किचन आवरलं आणि संडेची माझी कामं संपली. आणि कामं संपली मला आत्ता थोडा आराम भेटेल आणि आनंद पण झाला, सर्व माझं आवरलं गेलं. आणि आणि बसून पण राहिलं ना तर कंटाळा येतो. कारण की ना मला ना बसून राहायला किंवा ते कामं तशीच पडू द्यायला ना अजिबात आवडत नाही. म्हणून मी वेळेच्या वेळी माझी कामं करून घेत असते. आणि अशा पद्धतीने मस्त छान माझं सर्व किचन व्यवस्थित क्लीन झालेलं आहे. आणि आज तर इतकं ढगाळ वातावरण आहे ना, अजिबात ऊन नाही आहे. नाहीतर मग मी मस्त छान वरती गाद्या वगैरे पण टाकून दिल्या असत्या. पण म्हणून म्हटलं आता ते गाद्यांचं वगैरे राहू दिली, एखाद्या दिवशी मस्त छान क्लिनिंग करेल म्हणजे गाद्या सर्व बेड वगैरे सरकून मला सर्व आवरता येईल. तर असं झालं आहे माझं सर्व क्लीन. तर जस्ट माझी आज सर्व किचनचं आणि आज सर्व आवरून झालं रोजचं. तर असं रविवारचा दिवस नुसतंच कामात जातो. तरी मग मी बाकीचं बाजारात गेले, बरंचसं सामान घ्यायचं होतं ते आणलेलं आहे. त्याच्यानंतर मग लगेचच हे किचनचं क्लीन करून घेतलं. आणि किचनचं दरवेळेस मी असं क्लीन करून घेते, पुसून किंवा थोडे भांडे ना घासून घेत असते. आणि आता खूप छान दिसतंय मस्त सर्व आवरलं माझं. तर असं असतं माझा रविवारचा दिवस आणि सर्व आवरलं गेलं. तर मी आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.